पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्रातर्फे जेव्हापासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची पहिली लिस्ट त्या ठिकाणी निकाल आलेला आणि धक्कादायक जे विद्यार्थी मित्रांनो निकाल त्या ठिकाणी लागलेला आहे। म्हणजे जेवढ्या जागा होत्या महाराष्ट्रामध्ये तर तेवढ्या जागा त्या ठिकाणी पहिल्या लिस्टमध्ये त्या ठिकाणी भरून घेतल्या। एक लक्षात ठेवा, जवळपास 1500 जागा महाराष्ट्राच्या होत्या आणि जवळपास 1400 प्लस विद्यार्थ्यांचं पहिल्या लिस्टमध्ये महाराष्ट्रामध्ये सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांना वाटत असेल की बाबा आता एवढ्या जागा या ठिकाणी भरलेल्या तर आता लिस्ट लागणार नाही आहे असं बरेच विद्यार्थ्यांना वाटत आहे। तर लिस्ट लागणार आहे तर त्याचं सुद्धा मी कारण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समोर सांगणार आहे। आणि त्याचबरोबर जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या यावर्षी किती लिस्ट लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचा दुसऱ्या लिस्टचा निकाल कधी या ठिकाणी लागणार आहे, दुसरी लिस्ट कधी लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कट ऑफ कमी जाणार आहे दुसऱ्या लिस्टचा तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। ठीक आहे, आणि त्याचबरोबर 60%, 70%, 80% या गटातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कधीपर्यंत होणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म टाकलाय हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून आपल्याला समोर कटापर या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी जे एक अंदाज त्या ठिकाणी मला लागणार आहे की कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये 90च्या वरतवाले किती मुलं आहे, 95च्या वरतवाले किती मुलं आहे, 94च्या वरत किती वाले, 80च्या वरत किती आहे, 70च्या वरत किती आहे, 60च्या वरत किती आहे हे अंदाज या ठिकाणी आपल्याला लागणार आहे। तर पहिली जी लिस्ट या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची लागली आणि धक्कादायक निकाल या ठिकाणी लागलेला आहे। ठीक आहे, आणि आता यामध्ये जे आपल्याला घाबरायची या ठिकाणी गरज नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर 21,000 जागा पुऱ्या भारतासाठी 21,000 जागांसाठी हे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती आली होती। आपल्या महाराष्ट्रातच असं झालं नाही तर पुऱ्या भारतातील जेवढ्या राज्यामध्ये ही भरती आली होती तर तिथल्या सगळ्या सीटा त्यांनी ज्या पहिल्याच लिस्टमध्ये भरून टाकलेल्या आहे सर्व राज्यामध्ये। ठीक आहे, तर अशा कंडिशनमध्ये आता दुसरी लिस्ट लागणार की नाही लागणार अशा बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रश्न पडला असेल तर तुम्हाला या ठिकाणी घाबरायचं नाही, कारण की पहिली जी लिस्ट या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची पहिली लिस्ट लागली आणि त्यामध्ये ज्या 21,000 जागा 21,000च्या सीटावर त्या ठिकाणी 21,000 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे। आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मुलांना त्या ठिकाणी बोलावण्यात आलं आहे आणि 7 एप्रिल 2025 जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची हे शेवटची तारीख आहे फर्स्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची। ठीक आहे, आणि हे असून सुद्धा जवळपास 50% मुलं जे विद्यार्थी मित्रांनो ऑब्सेंट या ठिकाणी राहत आहे। तर टोटल 21,000 जागा त्यांनी पुन्हा भारताच्या या ठिकाणी भरल्या, ज्या पण राज्यामध्ये त्या ठिकाणी जागा होत्या तर त्या सर्व त्यांनी भरल्या। तर त्यामध्ये मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी चालू आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 10,000 विद्यार्थ्यांचं 10,500 प्लस विद्यार्थ्यांचं जे सक्सेसफुली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी झालेलं आहे। ठीक आहे, आणि जवळपास विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी 11,000 विद्यार्थी त्या ठिकाणी राहिलेले आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आणि 50% जे यामध्ये अब्सेंट मुलं या ठिकाणी राहतात पहिल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला। तर यामध्ये जर आपण पहिलं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी झालेलं आहे तर यामध्ये जे कोरोना काळातले जे पण पोरं होते कोरोना काळामध्ये ज्यांनी सुद्धा कॉप्या करून त्या ठिकाणी पास झाले, ज्यांनी 100 पैकी 95, 100 पैकी 100, 100 पैकी 97, 98, 100 पैकी 99, 100 पैकी 96, 100 पैकी 95 असे मार्क जे कोरोना काळातल्या मुलांनी घेतले तर त्यावर जे महाराष्ट्रातील जे कोरोना काळातले विद्यार्थी जे पण त्या ठिकाणी ज्यांना 95च्या वरत टक्के आहे तर त्यांनी जे त्या जवळपास 10,000 जागेवर जे कब्जा त्या ठिकाणी केलेला आहे। कोरोना काळातले जे काही मुलं की त्यांना म्हणजे जास्त पर्सेंटेज होते तर त्यांचं त्या ठिकाणी पहिल्या लिस्टमध्ये या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे। ठीक आहे, आणि जे खरंच इमानदारीने ज्यांनी अभ्यास केलेला होता इथून कोरोना काळाच्या अगोदरपासून जे मुलं त्यांनी अभ्यास केला होता खरा इमानदारीनं तर त्यांना जवळपास 90% असून 92% असून 93%, 94% असून सुद्धा त्या मुलांचं सिलेक्शन झालं नाही। ज्या मुलांनी खरंच इमानदारीनं त्या ठिकाणी अभ्यास केला होता, ज्यांनी खरंच कॉप्या त्या ठिकाणी केल्या नव्हत्या तर अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पहिल्या लिस्टमध्ये जे हुकलं या ठिकाणी। ठीक आहे, आणि पहिल्या लिस्टमध्ये जे कोरोना काळातले मुलं जे पास झाले तर त्यांनी कब्जा त्या ठिकाणी पहिल्या लिस्टमध्ये केलेला आहे। ठीक आहे, जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी सक्सेसफुल झालेलं आहे। ठीक आहे, जे
कोरोना काळातले मुलं होते ज्यांना जास्त पर्सेंटेज होते, असं आपल्या महाराष्ट्रातच नाही तर पुऱ्या भारतामध्ये जे हेच कंडिशन या ठिकाणी आहे. पुऱ्या भारतामध्ये जवळपास 21,000 प्लस जागा होत्या, तर त्यामध्ये जवळपास 10,000 विद्यार्थी असे आहे की कोरोना काळातले. तर काही काही राज्यामध्ये जर आपण पाहिलं 100 पैकी 100 पुरे त्या लिस्ट आहे त्या ठिकाणी. तुम्ही बाकीच्या राज्यामध्ये पाहिलं आपल्या महाराष्ट्रात तरी थोडा कमी गेलेला आहे, म्हणजे 95 पर्यंत कट ऑफ गेलेला आहे कॅटेगरी वाईज जर आपण पाहिलं. तर बाकीच्या राज्यामध्ये जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं 100 पैकी 100 त्या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे. तर अशा कंडिशनला जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जात नाही. पहिल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी अब्सेंट मुलं त्या ठिकाणी राहत आहे. तर या ठिकाणी काय काय मुलांनी काय केलं आहे, फर्जीवाडा त्या ठिकाणी केला, म्हणजे स्वतःवरून त्या ठिकाणी जे फॉर्म भरताना पर्सेंटेज टाकलंय की काय काय विद्यार्थ्यांना वाटते की आपलं त्या ठिकाणी लिस्टमध्ये नाव येते का, तर ते मुलं जे स्वतःवरून फॉर्म भरताना ते पुरेचे पुरे पर्सेंटेज त्या ठिकाणी जास्त पर्सेंटेज टाकते फॉर्म भरायच्या वेळेस, आणि अशा विद्यार्थ्यांना समोर चालून त्या ठिकाणी कारवाई होते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. तर ते मुलं त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी चालली नाही, कारण की तिथं जर गेले तर त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई केली जाणार आहे. ठीक आहे, तर ह्या कारणाने जे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट आहे या ठिकाणी लागते. तर तुम्हाला या ठिकाणी खचून जायचं नाही, आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची दुसरी लिस्ट या ठिकाणी लवकरच येणार आहे. जवळपास 15 एप्रिलच्या अंदर पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची दुसरी लिस्ट. ठीक आहे, आणि त्याचबरोबर कोणकोणते जिल्हे असे की त्या ठिकाणी कट ऑफ कमी जाणार आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो. तर पहिला जो या ठिकाणी जिल्हा आहे तर तो आहे या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्याचा कट ऑफ थोडाफार कमी तुम्हाला पाहायला भेटणार आहे दुसऱ्या लिस्टचा. त्या या ठिकाणी 147 जागा आहे. त्याचबरोबर जे गोवा डिव्हिजनचा सुद्धा कट ऑफ थोडा कमी पाहायला भेटणार आहे, 24 जागा आहे. कराड डिव्हिजनचा सुद्धा कट ऑफ थोडाफार कमी पाहायला भेटणार आहे, 30 जागा आहे. मिरज डिव्हिजनचा सुद्धा कट ऑफ कमी पाहायला भेटणार आहे, जवळपास 3 जागा आहे. पालघर डिव्हिजनचा सुद्धा कट ऑफ थोडाफार कमी पाहायला भेटणार आहे, 47 जागा आहे. आणि सिंधुदुर्गचा सुद्धा कट ऑफ तुम्हाला थोडाफार कमी पाहायला भेटणार आहे, 34 जागा आहे. भुसावळ सुद्धा कट ऑफ कमी जाणार आहे. श्रीरामपूर डिव्हिजनचा सुद्धा कट ऑफ थोडाफार कमी जाणार आहे. आणि त्याचबरोबर जे रायगड रत्नागिरीचा सुद्धा कट ऑफ या ठिकाणी थोडाफार कमी जाणार. ग्रामीण डाकसुखमध्ये वर्धा डिव्हिजनचा सुद्धा कट ऑफ थोडाफार तुम्हाला यावर्षी कमी पाहायला या ठिकाणी भेटणार आहे. तर हे काही डिव्हिजन आहे की या ठिकाणी थोडाफार कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, आता ज्या आपण विद्यार्थ्यांना 60%, 70%, 80% अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय करायचं तर पहा तुम्हाला या ठिकाणी संयम ठेवायचा. आता दुसरी लिस्ट सुद्धा या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची येणार आहे, पण त्यामध्ये फार कमी त्या ठिकाणी चान्सेस आहे की बाबा 60%, 70%, 80% वाल्यांचं सिलेक्शन होणार आहे. होणार पण खूप कमी मुलांचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, ज्यांना 60%, 70%, 80%, 90% ह्या गटातील जर तुम्ही विद्यार्थी असाल तर काही काही डिव्हिजनमध्येच थोडाफार कट ऑफ एवढं याच्या आसपास कट ऑफ या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, पण जास्त करून हा जवळपास 92च्या वरती सर्व डिव्हिजनमध्ये पाहायला भेटणार आहे. पण काही काही ठिकाणी ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं फॉर्म त्या ठिकाणी आले नाही तर त्या ठिकाणी नक्की त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे, ज्यांना सुद्धा 60%, 70%, 80%, 90% याच्या अंदर आहे त्या. ठीक आहे, तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो संयम या ठिकाणी ठेवायचा, कारण की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखच्या आणखीन सुद्धा या ठिकाणी लिस्ट येणार आहे. तर जवळपास पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखच्या 6 लिस्ट यावर्षी तुम्हाला पाहायला भेटू शकते, आणि जून महिन्यापर्यंत हे भरती या ठिकाणी चालणार आहे. ठीक आहे, तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुख बद्दल देत राहणार आहे. आजच्या दिवस आमचं भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.